हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशा तुम्ही सर एकदम मजेदार असाल। सकाळी उठल्यानंतर वातावरण तर पूर्ण चक्क पावसाचं झालेलं, ते बघून असं वाटत आहे की ढिगभर पाऊस आज पडणारच आहे। पण पाऊस तर पाऊस आहे, पावसाचं काही खरं नाही। आला तर येऊन जाईल, नाही तर पडून जाईल। सही पकडे हैं। गेले काही महिने झाले माझ्या चेहऱ्यावरचे सर्व पिंपल्स गायब झाले होते, पण का माहिती काय या बिचाऱ्याला माझी आठवण आली होती। 2 दिवस झाले माझ्या मुलीने माझा ब्रश हरवून टाकलेला आहे आणि मी आहे जुगाडू, त्यामुळे मग इथे आपली जुनी पद्धत वापरत आहे। बोटाने ब्रश करते। ब्रश केल्याबरोबर लगेच आले मी किचन मध्ये आणि आल्याला चहा ठेवला, कारण की आज मला चहाच प्यायचा होता। आज मी शेक बिग अजिबात पिणार नव्हती। लगेच किचन मध्ये ठेवलेले कपडे ते देखील धुवायला काढून घेतले। आता भिजत टाकते आणि थोड्या वेळाने मी ते धुवून घेणार। आज मी डोक्याला तेल लावलेलं होतं म्हणून मी पहिला चहा पिताय, त्यानंतर टॉयलेट बाथरूम धुवून घेणार। परत किचन मध्ये येऊन बघितलं तर इकडे जाऊ डोक्याला तेल लावत होते आणि त्यांच्या केसावरचे गळते केस बघून तर मला असं वाटते काही दिवसांनी त्यांचं देखील टक्कल पडणार आहे। सही पकडे हैं। कहाँ पे आपको बॉडी दिख रही है? बॉडी बॉडी कमी, सापडा जास्त दिसते। अशी पत्ता गोबीची भाजी मला खूप आवडते, हिरव्या मिरच्यांमधली। इतकी टेस्टी लागते ना ही भाजी। भाजी झाल्याबरोबरच मी लगेच जेवायला घेतलं होतं, कारण मला खूप भूक लागली होती। सकाळपासून माझे कामं काही संपत नव्हते। गेट वाजला आणि तेवढ्यात आलं माझं पार्सल तुम्ही म्हणाल माझ्या इथे रोजच येतात, आता काय करू, माझं कामच ते आहे तर रोज मला पार्सल येतातच। जाऊ देखील इथे नाश्ता करून घेत होत्या, कारण खूप वेळ झाला होता। आता सकाळपासून आभाळाची अवस्था अशीच आहे, पण मजाल एक थेंब पाऊस पडला असेल नाही। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेच की जसं दिसते तसं नसते, म्हणून जग फसते। कारण की सकाळपासून असं आभाळ आहे, असं वाटत होतं खूप पाऊस पडणार आहे, पण आता दुपार होत आली आहे पण पावसाचा एक थेंब पण नाही आहे। मगाशी मी जे भिजत टाकले होते किचनमधले कापड ते धुवून घेतले आणि आता मी ते इथेच बाहेरच सुकवले, कारण की इथे थोडंसं ऊन आहे तर ते सुकून जातील। घरामध्ये एवढी शांतता का होती, कारण की आर्यन आणि हिमांशू हे दोघं गेले होते हेअर कट करायला, कारण आता यांची उद्यापासून स्कूल स्टार्ट होणार आहे। त्यानंतर मी तयारी केली आणि शूट करते म्हटलं तर हा माझ्या बहिणीचा मुलगा माझ्याकडे आला। मला म्हणायला लागला की मावशी तयारी करून कुठे जातायस? मी म्हटलं मी चालले तुम्हाला सोडून, मी खूप कंटाळी आहे तुम्हाला। पूर्ण दिवस नुसतं मस्ती करत राहतात हे मुलं, आपण किती म्हटलं शांत बसा, पण त्यांची मजाल या कानाने ऐकणार त्या कानाने सोडून देणार। माझं व्हिडिओ बनवायचं काम चालूच होतं तर मध्ये याला लागली भूक आणि कॅमेराकडे बघून एकदम शांततेत असा उभा होता। मी म्हटलं काय झालं, मी त्याचीच ॲक्शन त्याला मारून बघत होती। कधी ना खूप चिडचिड होते मुलांमुळे, पण कधी कधी ना त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मनापासून हसून देतात। तिथेच मी त्याच्यासोबत खूप मस्ती करत होती, त्याची ॲक्शन करून दाखवत होती त्याला। परत आता बिट्टूने 90sचे सॉन्ग लावले होते, जे ऐकून आम्ही खूप परेशान झालो होतो। आता खूप वेळ मी मुलांसोबत गप्पा केल्या। त्यानंतर मला एक ब्रँड प्रमोशन करायचं होतं, ते जाऊ आल्यानंतरच मला करायचं होतं, कारण की त्या माझा शूट करून देणार होत्या। त्या घरी आल्यानंतर त्यांचं जेवण झालं आणि त्यांनी माझा शूट करून दिला। खरं ना खूप धावपळीमध्ये असतात त्या, पण तरीही वेळातला वेळ काढून माझं शूट करून देतात। खरं तर त्यांना थोडासा आराम करायचा होता, कारण बस 10-15 मिनिटात परत त्यांना ड्युटीवर जायचं होतं, पण मी त्यांच्याचकडे बसली तो व्हिडिओ कंप्लीट केला। किती शहाणं माझं बाळ, बापरे झाडू मारते। तरी ह्या मॅडम करत आहेत मुलांसाठी आलू पराठा आणि हा चाय मी एवढा बनवला। हा कोण पिणार? कोण पिणार? तू पिशील, तू बनवला ना? मग एक्स्ट्रा तुला समजत नाही का? आताची नवीन नवरी आहेस का तू, तुला समजत नाही? अभी मजा आएगा ना भिड़ो। हा कसं आहे ना, माणसाने संधीचा फायदा उचलला पाहिजे, जसं की मी आता उचलला। नेहमी त्या मला बोलत असतात आणि आज मला ती संधी भेटली त्यांना बोलायची। तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा। जाऊने इथे मुलांसाठी पराठे बनवले होते आणि मी इथे बनवली होती वड्यांची भाजी। जेवण वगैरे करून आम्ही निघालो होतो बाहेर डीमार्टसाठी, कारण की माझा जो बहिणीचा मुलगा आहे हिमांशू, त्याला थोडेसे कपडे घ्यायचे होते। बिट्टूला पण सोबत घेतलं, कारण की ती त्याच्या मागेच लागली होती। तिथे आल्यानंतर पटापटा त्याच्यासाठी शॉपिंग केली, जास्त वेळ काही लागला नाही, कारण डेली वेअरसाठी त्याला कपडे घ्यायचे होते। तर 4 पॅन्ट घेतल्या आणि एक टी शर्ट घेतली। त्यासोबतच मला ना हे खूप आवडलं होतं, तर चला म्हटलं शेक वगैरे मी पिते तर त्यासाठी घेऊया। माझं तर इकडे सामान घेणं चालू होतं, बिट्टूचं दुसरीचकडे फिरणं चालू होतं। इथे आम्ही भाऊजीसाठी टिफिन बघत होतो, पण इथे ना हवा तसं काही टिफिन मिळाला नाही। तो मग पटकन आम्ही बिल केलं, त्यानंतर गेलो घरी। असा होता आजचा दिवस। ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।